राहुल गांधींबाबत संजय गायकवाड यांच्यानंतर आता अनिल बोंडे यांनी सुद्धा वादग्रस्त विधान केलं। राहुल गांधींची जीभ छाटू नये, त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत असं खासदार अनिल बोंडे म्हणाले। तर बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं असा टोला काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी बोंडेंना लगावला। जीभ छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे, परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे। आणि त्याच्यामुळे असं जर विपरीत कोणी बोलत असेल, परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे। कारण काय, हे जिभेला चटके अशा लोकांना देणं आवश्यक आहे। डॉक्टर बोंडेचं संतुलन बिघडलेलं आहे, मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती झालं पाहिजे। एखादा अडाणी माणूस बोलला तर आपण म्हणू तो अडाणी आहे, हा तर डॉक्टर आहे, बेअक्कल आहे, मूर्ख माणूस आहे, हा याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवायची आहे म्हणून हे असे वक्तव्य करतोय। तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी, हे तुमचे बुदुकले जरा सांभाळा। तुम्ही फेक नरेटिव्हचे बादशाह आहात आणि तुमचे हे जे कोण चमचे गिमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा, तुम्ही प्रवृत्त करता।